श्री स्वामी समर्थ. ऐका ना, आज आपण नाही का ना मसाले खिचडी बघणार आहो. एकदम काळ्या मसाल्याची, छान अशी मस्त लागती, एकदम झणझणीत असती, एकदम भारी. पापड लिंबू हे टाकून ना खूप भारी लागती. चला तर मग अगोदर कृती बघूया आपण काय काय लागतं. तर मी छोटे छोटे 2 कांदे घेतलेत, त्याला बारीक कापून घ्यायचं. आता लंबेही कापू शकता तुम्ही, मसाला खिचडी असल्यामुळं लंबेही कापले तरी चालतं, पण मी आडवे कापले, थोडे बारीक बारीक केले, एवढे काही बारीक नाही केले. 2 बटाटे घेतलेत. आता त्याची साल काढून घ्यायचे, एकदम साल काढून घेतले ना म्हणजे ती साल मधात येत नाही. हे बघा, सगळी बटाट्याची साल काढून घेतली. आता बटाट्यांना ना असं लंब्या लंब्या चिऱ्या काढायच्या. याच्यापेक्षा बारीक काढल्या तर अजून छान, पण मी थोड्याशा मोठ्या ठेवल्या कारण की भातात चुरगळून ना छान लागतात त्या भातासोबत. हे बघा, अशा कापून घेतल्यात मी. आता त्या एकदम लंब्या लंब्या कापून घ्यायच्या. छान होत्यात हे करून, मस्त होती गावाकडली, एकदम अशी भारी खिचडी होती, खूप छान लागते. हे बघा, अशा लंब्या लंब्या मी नाही का ना कापून घेतल्यात, कट करून घेतल्यात लंब्या लंब्या. आता आपण काय करूया, एक खोबरं घेऊया. आता खोबऱ्याचे तुकडे, आता हे माझं खोबरं जरा जास्तच कडक होतं, त्यामुळे काही व्यवस्थित बारीक बारीक कुटके नाही आले तुकडे त्याचे कापता, पण तरी पण मी प्रयत्न केला आहे. आता तुमच्याकडे जराशी बारीक, अजून बारीक करा. आता त्यासाठी काय केलं आहे, मी 2 कांदे कापून घेतलेत, बटाट्याच्या लंब्या काचऱ्या घेतल्यात, शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, काळा मसाला घेतला आहे, सुहाना अंबारी मसाला घेतला आहे, खोबऱ्याचे तुकडे घेतलेत, आलं लसणची अद्रकची पेस्ट घेतली, आणि तिखटीसाठी आपली लाल तिखट घेतलं आहे, भुरकी समजा, लाल मिरच्याची वाळलेल्या. आता एकीकडे, आणि ते हे केले काय, आता माझ्याकडं वाटाणे नव्हते. आता वाटाणे जरी असले तर अजूनच भारी, पण मी रात्री नाही का ना तुरीच्या ज्या तूर असती ना, ती रात्री भिजायला टाकली होती, त्याच्याच घुगऱ्या टाकणार आहे मी आज. आता एकीकडे काय केलं, एका गॅसवर ना मी हे ठेवले, कुकर ठेवले, त्यामध्ये 1 तेजपत्ता, 2 दालचिनीचे तुकडे टाकले, 2 ते 3 लवंगा टाकल्या, आणि 2 ते 3 मिरे टाकले. त्याला चांगलं परतून घेतलं आहे. आता तो कांदा आहे का, तो कांदा टाकला आहे, त्याला पण 1 मिनिटभर परतून घ्यायचं. थोडासा परतला पाहिजे, एवढा काही परतायचा नाही, एकदम नॉर्मल परतून घ्यायचा. इकडं कोथिंबीर पण मी चिरून घेतली आहे. आता आपण हे वर टाकणार आहोत, काही मसाल्यात वगैरे नाही टाकणार आहे, वरून फक्त हे करणार आहे. त्यामुळे बारीक आता कोथिंबीर कापून घ्यायची, एकदम बारीक कापायची म्हणजे छान लागते. हे बघा, आता ना अद्रक लसणाचं ना ते जराशी परतलं ना की आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आता त्याला 1 मिनिटभर हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं, सगळं व्यवस्थित परतलं पाहिजे. थोडासा वास लागतो मग नाही परतलं की. आता खोबऱ्याचे तुकडे टाकून घ्यायचे, खोबरं पण चांगलं शिजलं पाहिजे म्हणून अगोदरच कांद्यामध्येच टाकून घ्यायचं. आता तो शेंगदाणे घ्यायचे, अर्धी वाटी शेंगदाणे, ते पण टाकून घेतले, आणि कच्चेच टाकले, असे भाजले वगैरे काही नाही, तसेच टाकून दिलेत, म्हणजे छान लागतात असे मधामध्ये ना येतात ना. हे बघा, आता काळा मसाला आहे का, आता हा आमचा गावाकडला मसाला आहे, एकदम काळा. आता मी ते जे मसाला वरणबट्टीचा जो व्हिडिओ टाकला ना, त्यामध्ये सगळा मसाला करून दाखवलेला आहे, तसा सुक्का मसाला केलेला आहे मी. आता हा सुहाना अंबारी मसाला आहे, दुसरा गरम मसाला ते काहीही वापरत नाही मी, हेच वापरते, आणि खूप भारी लागते. आणि लाल तिखट, आता तुम्ही ना मसाले कमी जास्त वापरू शकता बरं, तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर कमी वापरा. आम्हाला थोडंसं जास्त तिखट लागतं म्हणून मी थोडंसं जास्त टाकते. आणि चुटकीभर समजा थोडीशी अर्धा चमचा हळद कलर येण्यासाठी. आता हे सगळे मसाले ना 1 मिनिटभर परतून घ्यायच्या, चांगले परतायचे, वास लागतो मग नाही परतले की. आणि थोडंसं झाकण ठेवायचं, थोडंसं म्हणजे मसाले शिजतात आणि तेल वेगळं होतं, एवढेच परतून द्यायचे. हे बघा, आता इकडं काय केलं आहे मी, 1 वाटी घेतली, त्यात तांदूळ, बासमती तांदूळ जो आपण बिर्याणीला वापरतो का, ते 2.5 वाट्या मी तांदूळ घेतलेत, मोजूनच घ्यायचे कारण की आपल्याला पाणी टाकायला सोपे पडतं म्हणून. हे बघा, आता माझं मस्त तेल सुटले आता याला. आता हे बघा, सगळं परतून घे, बघा मस्त तेल सुटले सगळं याला, छान होते. आता जे आपण बटाटे कापले होते का काचऱ्या, त्या पण त्यात टाकून घ्यायच्या, त्याला थोडंसं सगळा मसाला लागेल असं परतून घ्यायचं.
हे बघा परतून घेतलं ना, म्हणजे शिस्त त्याच्यासोबतच टाकलं ना की मस्त गल होतं ते. आणि आपण ज्या घुगऱ्या होत्या का तुरीच्या त्या पण टाकून घ्यायच्या. आता त्या पण एक सगळ्या परतून घ्यायच्या, सगळीकडे हे झालं पाहिजे. सगळा मसाला लागेल असं सगळीकडे व्यवस्थित परतून घ्यायचं. ते बघा सगळा मसाला लागला आहे आता छानसा. आता वाटीने, त्याच वाटीने आपण ज्या वाटीने हे मोजलं होतं का तांदूळ, त्या वाटीने ना आता आपण हे घ्यायचं आहे काय पाणी मोजून घ्यायचं. आता हे बघा मी अंदाजे 6 वाट्या पाणी घेतलं आहे, 6 ते 6.5 वाट्या पाणी घेतलं असेल. कारण की आपल्याला मसाला पण जे बटाटे त्या घुगऱ्या सगळं शिजायला पाहिजे ना, म्हणून 1-1.5 वाटी शिल्लक. नाहीतर जरी आपण 2.5 वाटी जरी तांदूळ घेतले ना तर 5 वाट्या पाणी घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित शिजतं एकदम. हे बघा मी आता कंप्लीट 6.5 वाट्या घेतल्या, म्हणजे माझा मसाला पण त्यात शिजला पाहिजे घुगऱ्या वगैरे. आता इकडे काय केलं आहे, तांदूळ धुवून घ्यायचे. हे बघा मस्त तांदूळ धुवून घ्यायचे, 2 पाण्याने धुवून घ्यायचे. कारण की घाण वे बघा, पहिलं पाणी तर घाणच निघतं, दुसरं पाणी थोडंसं पाणी टाकून धुवून घ्यायचं. जास्त वेळही नाही धुवायचं, लगेच टाकून लगेच धुवून घ्यायचं. कारण की हे तांदूळ भारीचे असतात ना, त्याचा वास निघून जातो. मग आपण जास्त वेळ धुतलं किंवा जास्त घासून धुतलं की फक्त घाण निघून जाईल, असं करायचं. सगळे तांदूळ मी एका चाळणीमध्ये हे करून घेतलेत, गाळून घेतलेत. हे बघा सगळं मस्त गाळून घ्यायचं आहे. आता इकडं ना आपल्याला आपण जो आदण टाकलं होतं का त्याला उकळी फुटली. आता चवीनुसार मीठ टाकायचं, आणि मीठ थोडंसं जास्त टाकावं लागतं खिचडीला, कारण की तांदळाला सगळ्याला मीठ लागतं ना, म्हणून थोडंसं. आता मी 1-1.25 चमचा मीठ टाकून घेतले. आता आपला तो तांदूळ आहे का धुतल्याला तो पण त्यात टाकून घ्यायचा. हे बघा तर मस्त टाकून घेतला आहे. आता याला मस्त परतून घ्यायचं आहे. परतून म्हणजे सगळं हावळून घ्यायचं सगळं, म्हणजे कसं एका जागेवरच राहत नाही. मीठ सगळं तिखट सगळं लागतं मसाले. आणि याच्यावरून आता ना कोथिंबीर आहे का ती कोथिंबीर टाकून घ्यायची, म्हणजे मस्त लागते. आता कोथिंबीर टाकल्यावर पण थोडंसं 1 मिनिटभर हलवून घ्यायचं सगळं. खाली सगळे मसाले सगळं व्यवस्थित सगळीकडं पांगलं पाहिजे. आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता अंदाज आहे ना 4 ते 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हे बघा 5 शिट्ट्या काढून घेतल्यात मी. मस्त 5 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित मस्त शिजतो आहे. हे बघा किती मस्त आपलं खिचडी झाली बघा, मसाला खिचडी मस्त होती. आमच्याकडं ना लग्नामध्ये याच्यामध्ये अशी खिचडी करतात, वाटाणे टाकतात खास करून त्याच्यात, पण आता नसल्यामुळं ना मी हेच टाकलं. हे बघा गरमागरम घ्यायची आपल्या ताटामध्ये, बघूनच असं हे व्हायला लागतं. आणि तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते, खूप मस्त लागते. आता मसाल्याचं प्रमाण आपल्या अंदाजे आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, पण एवढं टाकलं ना तरी परफेक्ट आहे, खूप भारी होतं. आता लिंबू, आता तूप टाका. हा गावरान तूप म्हणल्यावर बघायचं काम नाही. पापड, मस्त कोथिंबीर टाकली मी थोडीशी डिझाईन करायसाठी, सजावटीसाठी, आणि पापड आणि लोणचं. आणि हो याला ना भजे आणि कढी पाहिजे. हा मग बघायचं काम नाही. लिंबू टेकलं आहे.